Standard 3rd subject mathematics. The calendar. Using calendar. दिनदर्शिकेचा उपयोग. Look at this year's calendar. Write the information in the table below. या वर्षाची दिनदर्शिका पाहून पुढील प्रमाणे माहिती लिहा. The festivals in the month of October. ऑक्टोबर महिन्यात येणारे सण. कॅलेंडर 2020. 17 ऑक्टोबर घटस्थापना. 25 ऑक्टोबर दशहरा. 13 ऑक्टोबर ईद ए मिलाद. 17 ऑक्टोबरला घटस्थापना. 25 ऑक्टोबरला दसरा. 13 ऑक्टोबरला ईद ए मिलाद. द हॉलिडेज इन द मंथ ऑफ ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस. सॅटरडे 1st, मंडे 3rd, सॅटरडे 15th, सॅटरडे 22nd. शनिवारी 1st, सोमवारी 3rd, शनिवारी 15th, शनिवारी 22nd. How many days after the 5th of December is Christmas? डिसेंबरच्या 5 तारखेनंतर नाताळ किती दिवसांनी येतो? आफ्टर 20 days. 20 दिवसानंतर. द डेट्स ऑफ द संडेज इन जून. जून महिन्यातील रविवारी येणाऱ्या तारखा. 7, 14, 31st, 28. Today is 15th of January. Remember, we have to go for Sonu's birthday. आज 15 जानेवारी. सोनूच्या वाढदिवसाला जायचंय. लक्षात आहे ना? हॅपी बर्थडे डिअर सोनू. सोनूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सलमा से इन विच इयर वेअर यू बॉर्न. सलमा म्हणाली, तुझा जन्म किती साली झाला? सोनू से I was born on 15th of January 2005. सोनू म्हणाला, माझी जन्मतारीख 15 जानेवारी 2005. टोनी से today's date is 15th January 2015. It means that Sonu is 10 years old today. टोनी म्हणाला, आजची तारीख 15 जानेवारी 2015 आहे. म्हणजे आज सोनू 10 वर्षाची झाली. सलमा से माय डेट ऑफ बर्थ इज 12th March 2006. इन होल इयर्स आय एम 8 years old टुडे. सलमा म्हणाली, माझी जन्मतारीख 12th March 2006 आहे. आज माझे वय पूर्ण वर्षात 8 आहे. टोनी से so your birthday will be on 12th March 2015 and that day you will be 9th years old. म्हणजे टोनी म्हणाला, म्हणजे तुझा वाढदिवस 12th March 2015ला येईल. त्या दिवशी तू 9 वर्षाची होईल. To tell someone's age, count forward from the year of birth till the current year. वय माहिती करून घेण्यासाठी जन्मवर्षापुढे चालू वर्ष येईपर्यंत मोजावे. Dates of birth of some people are given in the table below. Write how many years of age they completed this year. दिलेल्या जन्मदिनांकासाठी या वर्षीच्या वाढदिवशी होणारे वय पूर्ण वर्षात सारणीत नोंदवा. सारिका डेट ऑफ बर्थ 18 July 2002. एज 18 years old. मोहन डेट ऑफ बर्थ 14th May 2000. एज 20 years. अहमद 1 February 2003. एज 17 years old. माखन सिंग 13th July 1977. एज 43 years. Find out
माहिती करून घ्या. हुज बर्थडे कम्स एव्हरी 4 इयर्स. व्हाय. कोणाचा वाढदिवस दर 4 वर्षांनी येतो का? द बर्थडे ऑफ द पर्सन हॅव्हिंग बर्थडे 29th February कम्स एव्हरी 4 इयर बिकॉज दॅट इयर इज अ लीप इयर. ज्या व्यक्तींची 29th फेब्रुवारी ही जन्मतारीख असते त्याचा दर 4 वर्षांनी वाढदिवस येते कारण ते वर्ष लीप वर्ष असते. अबाउट डिफरंट टाइप्स ऑफ कॅलेंडर. दिनदर्शिकेचे वेगवेगळे प्रकार. फर्स्ट, ग्रेगरियन कॅलेंडर. सेकंड, इंडियन सोलर कॅलेंडर. थर्ड, द इस्लामिक कॅलेंडर. फोर्थ, द पारसी कॅलेंडर. फिफ्थ, द हिब्रू कॅलेंडर. अँड सिक्स्थ इज द चायनीज कॅलेंडर. इंग्रजी दिनदर्शिका, मराठी दिनदर्शिका, इस्लामिक दिनदर्शिका, पारसी दिनदर्शिका, हिब्रू दिनदर्शिका आणि चायनीज दिनदर्शिका. हाऊ टू वर्क आउट एज इन होल इयर्स, इन मंथ्स, इन डेज. वय पूर्ण वर्षात, महिन्यात, दिवसात कसे काढावे. द एज कॅन बी वर्कड आउट बाय काउंटिंग इयर्स फ्रॉम द इयर ऑफ बर्थ टू द करंट इयर. वय माहिती करून घेण्यासाठी जन्मवर्षापुढे चालू वर्ष येईपर्यंत मोजावी. Our country became independent on 15th August 1947. How many years have we completed after that? आपला देश 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वतंत्र झाला. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष पूर्ण झाली? We have completed 73 years after independence. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 73 इयर्स झाली. India launched the satellite Aryabhatta into space. The year 2005 was 13th years after this event. In which year was this satellite launched? भारताने आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशात सोडला. या घटनेला 2005 साली 30 वर्ष पूर्ण झाली. तर तो उपग्रह किती साली सोडला? The satellite was launched in the year 1975. तो उपग्रह 1975 साली सोडला. The year 1987 was the century of the birth of the great Indian mathematician Ramanuj. What does this tell us? थोर भारतीय गणिती रामानुज यांची जन्मशताब्दी 1987 साली झाली. या वाक्याचा अर्थ काय? This tells us that Ramanuj was born in the year 1887. याचा अर्थ असा की रामानुजांचा जन्म 1887 साली झाला.